गार्लिक आपण टाकणार आहोत. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या पण आपण टाकणार आहोत. तुम्ही पाहिजे तर या मिरच्या थोड्याशा लसणाबरोबर टेचून घेऊ शकता किंवा मिक्सरही करू शकता. लसूण मिरची मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायची आहे. इथे आपण लसूण मिरचीशिवाय दुसरं काहीच आपण इकडे मसाला किंवा काही वापरणार नाही आहोत. आता याच्यामध्येच आपण लगेच ही डाळ देखील आधी परतून घेऊया. थोडीशी डाळ परतली की त्याचा उघरटपणा किंवा कच्चेपणा निघून जातो. आणि मिरची आणि लसूण देखील जास्त लाल होत नाही. लसूण मिरची आपली करपता कामा नये. करपली की त्याची टेस्ट निघून जाते, ती कडसर लागते. सो साधारण आपल्याला थोडंसं त्याचा कलर रिटेनच ठेवायचा आहे किंवा मिरची थोडीशी हिरवीगार दिसेल अशीच ठेवायची आहे. तुम्हाला जर जास्त तिखट मिरचट नको असेल तर तुम्ही छानपैकी थोड्याशा लाल करू शकता. इथे मी मस्तपैकी ही मुगाची डाळ, तुम्ही ह्याच्या ठिकाणी मटकीची डाळ, तूर डाळ भिजवलेली किंवा चणा डाळ भिजवलेली देखील वापरू शकता किंवा कवरवाली मुगाची डाळ सुद्धा छान लागते. छानपैकी डाळ परतून घेणार आहोत आपण. तर परतच्या वेळी ह्याच्यामध्ये आपण मेथी टाकून घेणार आहोत. एक चांगली अशी कडकडीत परतून झाली की आपण धुवून निथळायला ठेवलेली मेथी आपण ही मेथी बघू शकता छान निथळून झालेली आहे. धुवून स्वच्छ करून आता आपण ह्याच्यामध्ये ही टाकूया. मेथी टाकल्यावर फास्ट गॅस फास्टच ठेवायचा आहे. जी मेथीची पानं देखील थोडीशी आपण ऑइलमध्ये परतून झाली की मग त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत. एकदा का ह्याच्यामध्ये मीठ टाकलं तर याला छानपैकी पाणी सुटेल आणि मग मेथीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये ही मेथीची आणि मूग डाळीची मिक्स भाजी छानपैकी शिजेल. तुमची मेथी जर सुकलेली असेल किंवा थोडीशी जून असेल किंवा कोरडी वाटत असेल तुम्हाला, त्या स्टेजला आपण आता गॅस कमी करून घेणार आहोत. तर तुम्ही हलकंसं त्याच्यामध्ये पाणी देखील टाकू शकता, पाण्याचा हपका टाकू शकता किंवा तुम्हाला तर मेथीचं पाणी काही जणांना आवडतं, मीठ चवीनुसार तिथे टाकून घ्यायचं आहे.